नमस्कार. आजकाल अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येत आहेत की तुमची महा-डीबीटी लॉटरी लागली आहे आणि आता कागदपत्र अपलोड करा. हो, अगदी. आणि त्यामुळे ही नेमकी प्रक्रिया काय आहे, विशेषतः जी काहीशी नवीन वाटतीये, याबद्दल थोडा गोंधळ असू शकतो. बरोबर. तर आज आपण ही प्रक्रिया नेमकी कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे अर्ज जुना असो किंवा नवीन, निवड झाल्यावर काय करायचं यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सुरुवात करूया लॉग इन पासून. महा-डीबीटी पोर्टलवर आपल्या फार्मर आयडीने लॉग इन करायचं आहे. आणि समजा कोणाला फार्मर आयडी आठवत नसेल तर काही सोय आहे का तिथे? हो, काळजीचं कारण नाही. आधार नंबर वापरून फार्मर आयडी परत शोधता येतो. अच्छा. आयडी मिळाला की तो टाकायचा आणि मग मोबाईलवर जो OTP येतो तो टाकला की लॉग इन होऊन जातं. उत्तम. म्हणजे लॉग इन सोपं आहे. आता लॉग इन झाल्यावर पुढे काय करायचं? काय महत्वाचं आहे? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे आपली प्रोफाईल 100% पूर्ण आहे का हे बघणं. खूप वेळा इथेच काहीतरी माहिती अपूर्ण राहिलेली असते. प्रोफाईलमध्ये खाली स्क्रोल केलं की जात, श्रेणी आणि अपंगत्व असा एक ऑप्शन दिसतो. ओके. तिथे जाऊन माहिती अपडेट करणं गरजेचं आहे. अच्छा. यात काय नक्की भरायचं? म्हणजे जात, प्रवर्ग वगैरे? हो, आपला जात प्रवर्ग निवडायचा. आता इथे एक गोष्ट आहे, जर शेतकरी SC म्हणजे अनुसूचित जाती किंवा ST म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातले असतील तर त्यांना जात प्रमाणपत्राची कॉपी अपलोड करावी लागते. बरं. पण जे इतर प्रवर्गातले आहेत, म्हणजे समजा OBC किंवा ओपन, त्यांनी सध्या ऑदर म्हणजे इतर हा पर्याय निवडायचा आहे. अच्छा. म्हणजे त्यांना सध्या जात प्रमाणपत्र नाही लागणार. सध्याच्या माहितीनुसार तरी या स्टेजला त्यांना ते अपलोड करायची गरज दिसत नाहीये. ऑदर सिलेक्ट करायचं. ओके. आणि त्याच सेक्शनमध्ये अपंगत्वाचा प्रश्न असतो. असेल तर होय करून सर्टिफिकेट अपलोड करायचं, नसेल तर नाही निवडायचं आणि मग हे सगळं सेव्ह करायला विसरायचं नाही. बरोबर. प्रोफाईल अपडेट करणं ही पहिली पायरी झाली. आता मुख्य मुद्दा, कागदपत्र अपलोड करायची कुठे? निवड झाल्यावर ती जागा कशी शोधायची पोर्टलवर? यासाठी डॅशबोर्डवर म्हणजे मुख्य पेजवर चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असा एक मेनू दिसेल. ओके. त्यावर क्लिक करायचं. मग आतमध्ये वैयक्तिक कागदपत्रे असे एक सबमेनू आहे, तो निवडायचा. अच्छा. आणि मग तिथे कळणार की लॉटरी लागली आहे की नाही? अगदी बरोबर. जर निवड झाली असेल तर तिथे आपल्या अर्जाचा तपशील दिसेल, म्हणजे कोणत्या घटकासाठी निवड झाली वगैरे. आणि तिथेच खाली कागदपत्रे अपलोड करा असं निळ्या रंगाचं बटन दिसेल. फक्त निवड झाली असेल तरच हे बटन दिसेल, बरोबर? हो, बरोबर. निवड झाली असेल तरच. समजलं. आता सगळ्यात महत्वाचा भाग, कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत आणि कशी? इथे काही नवीन पद्धत आहे का? हो, इथे थोडं नीट लक्ष द्यायला हवं. आपल्याला 4 मुख्य प्रकारची कागदपत्र द्यायची आहेत, पण ती 2 स्वतंत्र आणि 2 एकत्रित PDF स्वरूपात. अच्छा. कशी? पहिलं म्हणजे 8A उतारा. हा तलाठी किंवा डिजिटल सहीचा हवा. ह्याची एक स्वतंत्र PDF फाईल बनवायची, साईज 500 KBच्या आत. ठीक आहे. 8 स्वतंत्र PDF. दुसरं म्हणजे 712 उतारा. तो सुद्धा तलाठी किंवा डिजिटल सहीचा आणि त्याचीही स्वतंत्र PDF फाईल 500 KBच्या आत. म्हणजे 8A आणि 712 यांच्या प्रत्येकी वेगळ्या PDF फाईल्स? हो. आता तिसरा आणि चौथा मुद्दा महत्वाचा आहे. इथे अन्य कागदपत्र 1 आणि अन्य कागदपत्र 2 असे ऑप्शन आहेत. यात काय एकत्र करायचंय? अन्य कागदपत्र 1 मध्ये ज्या गोष्टीसाठी आपली निवड झाली आहे, म्हणजे समजा एखादं अवजार असेल तर त्याचं कोटेशन आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट, हे दोन्ही डॉक्युमेंट्स एकत्र करून त्याची एकच PDF फाईल बनवायची आणि ही फाईल सुद्धा 500 KBच्या आतच पाहिजे. ओके. कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट एकत्र. आणि अन्य कागदपत्र 2 मध्ये बँकेच्या पासबुकची प्रत जिथे नाव, अकाउंट नंबर दिसतोय आणि जर लागू असेल तर जात प्रमाणपत्र. अच्छा. या तिन्हीची मिळून एकच PDF फाईल बनवायची. ज्यांना जात प्रमाणपत्र लागून नाही त्यांनी फक्त आधार आणि पासबुकची एकत्र PDF बनवली तरी चालेल आणि फाईल सुद्धा 500 KBच्या आतच. बर. म्हणजे कागदपत्र अशी गट करून जोडायची आहेत. कोटेशन प्लस टेस्ट रिपोर्टची एक PDF आणि आधार प्लस पासबुक प्लस जात प्रमाणपत्र असेल तर त्याची दुसरी PDF. कदाचित यामुळे त्यांना तपासणी सोपी जात असेल. असू शकतं. तर ह्या 4 फाईल झाल्या. 8A PDF, 712 PDF,
कोटेशन प्लस टेस्ट रिपोर्ट एकत्रित PDF आणि आधार प्लस पासबुक प्लस जात प्रमाणपत्र एकत्रित PDF. पण हे 500 KBचं लिमिट थोडं कमी नाही वाटत काही कागदपत्रांसाठी? म्हणजे स्कॅन करताना रिझोल्युशन वगैरे सांभाळावा लागेल? हो, ते आहे. PDF साईज कमी करण्यासाठी ऑनलाईन टूल्स वापरावे लागतील किंवा स्कॅन करताना सेटिंग्स तपासाव्या लागतील. मग या सगळ्या फाईल्स चूज फाईल वापरून अपलोड करायच्या आणि खाली जतन करा किंवा सेव्ह बटनवर क्लिक करायचं. आणि मग झालं काम, कन्फर्मेशन मेसेज येतो. हो, कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड झाली असा मेसेज स्क्रीनवर येतो. आणि समजा नंतर काही अतिरिक्त कागदपत्र लागलीच तर याच पद्धतीने अपडेट करता येऊ शकतं असं वाटतंय. उत्तम. म्हणजे प्रक्रिया आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली. थोडक्यात सांगायचं तर लॉग इन करा, प्रोफाईल तपासा आणि अपडेट करा. चलन अपलोडमधल्या वैयक्तिक कागदपत्रेमध्ये जा आणि तिथे 8A 712 कोटेशन प्लस टेस्ट रिपोर्टची एकत्रित PDF आणि आधार प्लस पासबुक प्लस जात प्रमाणपत्राची एकत्रित PDF ह्या फाईल्स 500 KBच्या आत अपलोड करून सेव्ह करा. अगदी बरोबर. मला वाटतं या माहितीमुळे शेतकऱ्यांचा गोंधळ कमी व्हायला नक्कीच मदत होईल. नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतोय की बघा, आता सगळ्या सरकारी योजनांसाठी अशा डिजिटल प्रक्रिया महत्वाच्या झाल्या आहेत. यातून पारदर्शकता येते, वेग येतो, हे खरंय. पण त्याचबरोबर ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेटची अडचण आहे किंवा ज्यांना हे सगळं तंत्रज्ञान वापरता येत नाहीये, त्यांच्यासाठी या योजनांचा लाभ घेणं अजून अवघड होत चाललंय का? म्हणजे डिजिटल साक्षरतेचा मुद्दा किती महत्वाचा ठरतो इथे? अगदी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. योजना चांगली असून उपयोग नाही जर ती गरजूंपर्यंत सहज पोहोचू शकली नाही. त्यामुळे डिजिटल दरी कमी करणं आणि लोकांना ह्या प्रक्रिया वापरण्यासाठी सक्षम करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाहीतर चांगल्या योजना असूनही त्याचा लाभ मर्यादित लोकांपुरताच राहील.